उन्हाळी वाळवणांमध्ये एक खास आणि चविष्ट पदार्थ म्हणजे बटाट्याचा कीस. हा कीस करून उन्हात वाळवून ठेवला की वर्षभर कुरकुरीत राहतो आणि उपवासात किंवा जेव्हा मूड होईल तेव्हा तळून खाल्ला जातो. कमी साहित्य, सोपी पद्धत आणि दीर्घकाळ टिकणारा हा पदार्थ प्रत्येक घरात आवर्जून बनवला जातो. गरम तेलात तळला की लगेच फुलून येणारा आणि खायला खूपच टेस्टी लागणारा हा कीस लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता असतो. चला तर मग या पारंपरिक आणि खमंग उन्हाळी वाळवणातील बटाट्याचा कीस बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया. इथे मी बटाट्याचा कीस हा 2 किलोच्या प्रमाणामध्ये केलेला आहे. सगळ्यात आधी मी इथे तळेगावचे बटाटे घेतले 2 किलो. तुम्ही कोणतेही बटाटे घेऊ शकता. मी बटाट्याचा कीस करण्यासाठी मीडियम साईजचे बटाटे निवडलेले आहेत, कारण मला जास्त लांब कीस नको आहे. म्हणून हे बटाटे मी अजिबात आधीच धुतलेले नाहीत, कारण मी 4दा कीस धुवून घेणार आहे. बटाटे निवडताना डागरहित घ्या, हिरवे पडलेले मात्र घेऊ नका. आता मी इथे सगळे बटाटे सोलणीने सोलून घेतलेले आहेत आणि एका टपामध्ये पाणी घेऊन सगळे बटाटे त्यात बुडतील याची काळजी घेतली. आधीच बटाटे सोलून घेतले की कीस करून लवकर होतो आणि कामही हलके होते. आता किसणी घेताना मी इथे 3 प्रकारच्या होल असलेली घेतलेली आहे. लहान, मीडियम आणि मोठी साईज, जशी तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कीस करण्यासाठी वापरू शकता. मी इथे बटाट्याचा कीस हा मीडियम साईजच्या किसणीने करून घेते, म्हणजे ना जास्त पातळ ना जास्त जाड. तुम्हाला किसाची जाडी किंवा साईज काय ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आता एका परातीत पाणी घेऊन मीडियम साईजच्या स्लायसरने मी बटाट्याचा कीस करून घेतला. कीस करताना बटाटा उभा किसा, म्हणजे लांब सडक कीस होईल. व्हिडिओमध्ये बघू शकता. फक्त बोटांची तेवढी काळजी घ्या कीस करताना. आणि बटाट्यांचा जो शेवटचा तुकडा राहतो तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे उभा किसून घेतला. आता एका बटाट्याचा कीस करून झाल्यावर परातीतला कीस हा मी सोललेल्या बटाट्याच्या टपामध्ये घातला आणि अशाच प्रकारे सगळ्या बटाट्यांचा कीस मी करून घेतला. आता हे आधीचेच पाणी आहे. कीस स्वच्छ मी चोळून 4दा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. त्याचा स्टार्च जवळजवळ सगळा काढून घेतलेला आहे. बघू शकता पांढरा शुभ्र कीस मी हा परातीमध्ये ठेवलेला आहे. आता 5व्यांदा स्वच्छ पाणी टपात घेतलं आणि परातीतला कीस मी टपाच्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेतला. बरं, ही प्रोसेस सुरू असतानाच मी आधीच पाणी उकळायला ठेवलेले आहे. हा कीस मी 4 ते 5 तासांसाठी किंवा रात्रभरासाठी अजिबात पाण्यात ठेवणार नाही, तर लगेच उकळून वाळवणार आहे. फक्त कीस उकळेपर्यंत हा कीस पाण्यात पूर्ण बुडेल याची फक्त काळजी घेतलेली आहे. बटाट्याच्या किसाच्या वरचे पाणी बघू शकता किती स्वच्छ आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे. या स्टेजला मी 1 छोटा चमचा तुरटीची पावडर आणि 1.5 छोटा चमचा साधं मीठ घालून झाऱ्याने छान ढवळून घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये जेवढा बसेल तेवढाच कीस ॲड केलेला आहे आणि मोजून फक्त 5 मिनटं हा मी कीस उकडून घेतलेला आहे, म्हणजे फक्त 50%च. कारण हा कीस तळताना चिकटलेला जरी असला तरी तो बऱ्यापैकी सेपरेट होतो या प्रोसेसमुळे. आता हे शूट मी जवळजवळ रात्रीच्या वेळेस केलं होतं, म्हणून मे बी एवढी क्लिअरिटी नसेल. हा कीस अर्धाच शिजल्यामुळे जास्त ट्रान्सपरंट दिसणार नाही. हातात जो कीस घेतलेला आहे तो कच्चा आहे आणि 5 मिनटं उकळलेला कीस चाळणीमध्ये आहे. दोघांमध्ये फारसा फरक नाही जाणवणार तुम्हाला, पण शिजलेला कीस हा बोटाने तोडल्यावर लगेच तुटतो. अशाच प्रकारे सगळा कीस मी उकडून घेतला 2 बॅचमध्ये आणि थोडंसं फक्त मीठ ॲड करून घेतलं उरलेल्या 2 बॅचसाठी. तुरटी पावडर फक्त सुरुवातीलाच घातली होती तेवढी. आणि सगळा कीस हा प्लास्टिक पेपरवर पंख्याखाली रात्रभर वाळवून घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी वाळवल्यावर बघू शकता अगदी पेपरवरून सहज निघतो. मग उन्हात मी 4 ते 5 तासांसाठी छान वाळवून घेतला. बघू शकता बहुतेक कीस हा सुट्टा झालेला आहे आणि तेलात तळल्यावर पण लगेच सुट्टा होतो, कारण याला मी जास्त उकळलेलं नाही, शिवाय लगेच किसून केलेला आहे, म्हणून हा फरक आहे. अशा प्रकारचा बटाट्याचा कीस हा सुट्टा फडफडीत होण्याची ही ट्रिक आहे. नेहमीचा जो आपण बटाट्याचा कीस चिटकलेला करतो तसा हा अजिबात होत नाही. या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, फरक तुम्हाला नक्की जाणवेल.